स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले. मी त्याला असं म्हटलं, अरे ये ना, असं केले मी त्याला. बिंबवला गेला असेल, काय शब्द आहे बिंबवल्या गेलं. मला अजून एक सांगायचं, मी राहते अमेरिकेला, तशी अनुभूती मला त्यांनी दिली सुद्धा. हा संबंध मला वाटतं या जन्मीचा नक्कीच नसावा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना आणि सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना माझा मनपूर्वक नमस्कार. हा व्हिडिओ मला करायचा होता, खूप दिवसांपासून करायचा होता, पण आज तो दिवस उजाडलाय. तर तुम्हाला हे सांगायचं म्हणजे की मी नवीनच झालेली स्वामी भक्त आहे. नवीन म्हणजे प्रोबेबली 2 वर्षापासून स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि हा संबंध मला वाटतं या जन्मीचा नक्कीच नसावा. मागच्या काही जन्मांपासून मी स्वामींच्या जवळ असेल किंवा स्वामींच्या भक्तीला मी मुकली असेल, म्हणून मला वाटतं की फार उशिरा स्वामी आयुष्यात आले माझ्या. तर जरा स्वामींबद्दल थोडंसं ते अनुभूती ते सगळ्यांनाच देत असतात आणि तशी अनुभूती मला त्यांनी दिली सुद्धा. बऱ्याच दिल्या, एक असं नाही, बऱ्याच दिल्या. तर एक फार महत्वाची, स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले. मी लहान असताना माझ्या आईचे आई बाबा दोघंही फार मोठे देवभक्त होते आणि आध्यात्मिक होते, पूजापाठ करणारे होते. त्यामुळे मी आणि माझा भाऊ, लहान भाऊ, आम्ही त्या घराण्यात, त्या ॲटमॉस्फिअरमध्ये वाढलो. आणि का माहित नाही, मी जरा बहुतेक जास्तच फॅसिनेटेड असेल. तुम्हाला अजून एक सांगायचं, मी राहते अमेरिकेला, त्यामुळे काय होतंय, महाराष्ट्रात किंवा मी पुण्याची आहे, तर पुण्यात जसं सहज कन्व्हर्सेशन मराठीत होतं आणि इंग्लिशमध्ये होत नाही, तसं इथे अमेरिकेला होत नाही. मी न्यूयॉर्कला असते आणि त्याच्यामुळे मधून इंग्लिशचे शब्द येतील, तर ते जरा तुम्ही गोड मानून ते समजून घ्या, ठीक आहे. कारण मी आहे देशस्थ ब्राह्मण, पण काही शब्द मला आठवले नाही मराठी, तर मग मी इंग्लिशमध्ये बोलेन. तर ते तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका, ही काय यार इंग्लिशमध्ये बोलते म्हणून. माझा हेतू असा इंग्लिश झाडायचा नाही आहे, जसं काही लोक म्हणतील. 2022च्या डिसेंबरला मी इंडियात आले होते. आणि माझी हाक देवाला ही सतत होतीच. लहान असल्यापासून माझं इतकं फॅसिनेशन होतं. कृष्णाच्या खूप गोष्टी मी ऐकल्या लहान असताना, म्हणजे वय वर्ष 2.5, 3, 4 सो ऑन. मला माझी आजी आणि माझे आजोबा खूप, आम्हाला दोघांना, माझ्या आणि माझ्या भावाला खूप गोष्टी सांगायच्या देवाच्या, कृष्णाने काय काय केलं, कशी त्याला शिक्षा झाली. आणि कृष्णाला शिक्षा झाली की मला फार वाईट वाटायचं. आजी सांगायची की मला अगदी ढसाढसा रडू यायचं. मला कळत होतं की त्याला शिक्षा झाली आणि त्याला त्रास होत असेल, आणि म्हणून मला रडू पण यायचं त्यावेळेस. पण कदाचित लहानपणापासून जे माझ्या हृदयावर बिंबवला गेला असेल, काय शब्द आहे बिंबवल्या गेलं असेल, ते होतं देवाचं प्रेम किंवा कृष्णाबद्दल प्रेम. आणि असं करता करता मी वाढलेली आहे. माझा दररोज म्हणजे पूजा अर्चा मी एवढी काय करायची नाही, पण देवाला म्हणजे तयार वगैरे होऊन बाहेर जाताना देवाला डेफिनेटली नमस्कार करायचा आणि त्याला सांगायचं, बाबा काय ते कंप्लेनिंग चालूच असायचं, किंवा आपल्याला जे हवं ते सांगायचं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, जरा बघणं वगैरे वगैरे. एनिवे, जसं सगळे मला वाटतं करतात, तसं मी पण कदाचित करत असेन. माझी आई पण खूप मोठी देवभक्त होती. आमच्या ऍक्च्युली स्वयंपाकघरात खूप सारे देव लावले होते. आणि माझं तिचं एक दिवशी असं, ती काय बोलली नाही मला, पण मला वाटतं तेव्हा कॉलेजमध्ये होते आणि मी म्हणजे मला वाटतं ती ऑफिसला जायची, तिची गडबड. तर ती मला म्हणायची, देवाला फुलं वाह, चल लवकर व्हा फुलं. आणि मी तिला म्हणलं हे काय देऊळ आहे का, सगळीकडे तू फोटो ठेवले देव, म्हणजे खरं लिटरली असे भिंतीला खिळे मारून त्याच्यावर ते लावलेले होते. आणि मग ते एक्स्ट्रा काम नाही का होत,
एका मुलीला जी 15, 16, 17 वर्षाची मुलगी आहे, जिला बाहेर जाऊन मजा करायची आहे, नवीन कॉलेजमध्ये गेली आहे, इथे देवाधर्माचं कोणाला सुचते? ऑफकोर्स नमस्कार वगैरे तर मी करायचे, देव माझ्या मनात हृदयात नेहमीच होता. आजी आजोबा माझे आध्यात्मिक, त्यामुळे म्हणजे माझे आजोबा, आता मला रिसेंटली लक्षात आलं की माझे आजोबा दत्ताचं पारायण करायचे आणि मला दत्ताचा इंटरेस्ट मुळीच नाही, खरंच नव्हता. आणि म्हणजे दत्त म्हणजे कोण तेही मला माहित नव्हतं. मला फक्त इंटरेस्ट होता जेव्हा हा दत्ताचं पारायण दररोज व्हायचं तर मी शाळेत जायची असायची आणि माझ्या शाळेच्या युनिफॉर्मला एक मोठा लांबडा खिसा असायचा. त्या खिशात मी काजू, किसमिस, बदाम, पिस्ते आणि हे सगळं असं पूर्ण भरून द्यायचे माझे आजोबा. आणि मग सायकल मारत मी शाळेत जायचे. मी सेंट जोसेफ्स हायस्कूल पाषाण, तिथनं मी पासआउट झालेली आहे. तर तरी मी बोलते छान मराठी. हो, तर मग ते शाळेत जायचं तोपर्यंत ते संपायचं, तो माझा प्रसाद. आणि दत्ताचं पारायण करायचं म्हणजे माझा फक्त एकच इंटरेस्ट की अरे बाबा आपल्याला प्रसाद मिळणार खिशाभर, तो इंटरेस्ट होता. हे मला आता रिसेंटली आठवलं की अरे आपले आजोबा तर पारायण करायचे दत्ताचे. एनिवे, सो लेट्स गो बॅक. तर मी 2022 डिसेंबरला आले होते पुण्याला आणि हे माझ्या मनात सतत असायचं की देवाबरोबर तर मी सतत बोलायचे की अरे देवा काय रे, तू माझ्या आईला घेऊन गेलास, माझ्या वडिलांना घेऊन गेलास. माझी आई काही वर्षापूर्वी वारली. तिचं वय फक्त 60 वर्ष होतं आणि ती वारली. हो ना, काय 60 वर्ष हे वय असतं का कोणाचं जायचं? म्हणजे असं वाटलं की 95 वगैरे वर्ष असेल तर आपण म्हणतो ओके ठीक आहे, माणूस जगला. पण ही फक्त 60 वर्षाचीच होती. तिला कॅन्सर होता आणि ती वारली. आम्ही प्रयत्न केले वाचवायचे पण काय ती राहिली नाही. एनिवे, तर म्हणजे माझी आई घेतलीस तू, माझ्या वडिलांना घेतलंस, माझे आजी आजोबांना घेतलंस, माझे गुरु होते त्यांना तू घेतलंस. तर आणि मला हे ढेर सारे प्रश्न. आणि आता रिसेंटली 2019 मध्ये पासनं मी परत ध्यानधारणा परत चालू केली. आणि त्या पॅन्डेमिकच्या मुळे सगळं इतकं स्लो चाललं होतं. मी काही महिने वर्क फ्रॉम होम होतं, हे सगळं चालू होतं. त्यामुळे ध्यानधारणाला मला भरपूर वेळ मिळत होता आणि ऍक्च्युली मला खूप मस्त वाटत होतं ध्यान करून, खूपच छान वाटत होतं. बट एनिवे, त्याचा वेळ यायची असते, त्याचा काळ यायचा असतो, ते परफेक्ट टाइम यायचं असतं. हे सगळं माझ्या मनात म्हणजे देवाची हाक मारणं ही माझी कंटिन्युअस चालूच होती. कंप्लेंट करणं चालूच होतं की अरे देवा पाठवणं कोणतरी, अरे देवा पाठवणं कोणतरी, काय करतोयस पाठवणं, असं. आणि मग एक व्हिडिओ आता व्हिडिओ काय भरपूर बघायचो आपण. मला वाटतं पॅन्डेमिकच्या वेळेस सगळे मला वाटतं लोक फोनला चिटकून असतील. तर तेव्हा पण एक व्हिडिओ माझ्या समोर आला की जोपर्यंत तुम्ही तयार होत नाहीत, तोपर्यंत तुमचा गुरु तुमच्याकडे येणार नाही, तुमच्याकडे पोचणार नाही. हे कोण, मी तुम्हाला पण जे कोण लोक बघतायत आणि ज्यांना कोणाला आपल्या गुरुची आस असेल किंवा असं वाटतं यार मला गुरु पाहिजे, मला कोणतरी पाथ दाखवायला पाहिजे, तो उगाच सैरावैरा पळू नका, इकडे तिकडे धावू नका. जेव्हा तुम्ही तयार व्हाल, ज्या वेळेला तुम्ही परिपक्व व्हाल, तेव्हा तो गुरु तुमच्या आयुष्यात येईल. आणि मला हे जाणवलंय आणि हे मी बघितलंय झालेलं, मला स्वतःचा एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्हाला सांगते. तो जो व्हिडिओ माझ्या समोर आला तेव्हापासून मी शोधायचं बंद केलं. मी म्हटलं ठीक आहे, हाच मेसेज असेल देवाचा की तू येण्यासारखं इकडे तिकडे पळू नको. पळत नव्हते मी, पण माझं मन पळत होतं. मन सारखं पळायचं की अरे कुठेस तू सारखं हाक मारत फिरायचं. त्याला फिरत नव्हते, मन फिरत होतं. म्हणजे कळतंय ना तुम्हाला. तर असं सगळं ते चाललं होतं. तर दॅट वॉज डिसेंबर ऑफ 2022. मग मी पुण्यात आले होते आणि पुण्यात काही कारणासाठी मी आप्पा वळण चौकात गेले. आता आप्पा वळण चौकात कशासाठी जायचं? काहीतरी पुस्तकं घ्यायचं असेल म्हणून जातो आम्ही. तिथे पुस्तकाचा संग्रह म्हणजे शाळेची पुस्तकं वगैरे आम्ही एका काळी कदाचित गेलो असू पुस्तकं वगैरे घ्यायला. आणि मग तिथे मी एका दुकानात गेले, अशा पायऱ्या चढून वर गेले आणि तिथे त्या काउंटरवर एक पुस्तक होतं, छोटंसं पुस्तक होतं आणि त्याच्यावर एक फोटो होता
मला असं वाटलं कोणतरी देव आहेत म्हणून मी त्यांना असा नमस्कार केला आणि त्या पुस्तकवाल्याला विचारला, अहो पुस्तकवाले असं असं मला हा पत्ता हवाय तर मला जरा सांगता का. मग त्यांनी सांगितलं आणि मग मी त्या पत्त्यावर जिथे जायचं होतं तिथे मी गेले. पण आता कसं झालं, स्वामींचं पहिलं इंट्रोडक्शन असं मला वाटलं, पहिल्यांदा इंट्रोडक्शन त्यावेळेस हे त्या अप्पाबाळून चौकात झालं. ते पुस्तक जे होतं ते कुठलं पुस्तक होतं ते मला माहित नाही, छोटंसं होतं आणि त्याच्यावर स्वामी समर्थांचा फोटो होता आणि ते वटवृक्षाच्या खाली बसतात ते मला नंतर कळलं, पण तो फोटो होता. आता मी काय ते पुस्तक घ्यायला गेले नव्हते, मी तो पत्ता विचारायला गेले होते. तर मी गेले, पत्ता विचारला आणि पायऱ्या उतरून मी माझ्या कामाला गेले. मग हा माझा पहिला इंट्रोडक्शन विथ स्वामी असं मला वाटलं होतं. आणि मग मी ज्या ठिकाणी पहिल्यांदा भेट झाली, मग ज्या ठिकाणी मी राहत होते त्या ठिकाणी तिथनं मला लवकर जायचं होतं, कारण तेव्हा काहीतरी वीकेंड असेल, 7:15 वगैरे वाजले असतील. तर रस्त्यावर एकही चिटपाखरू नाही. अरे एवढ्या लवकर 7 वाजता लोक फिरायला जातात, पण तिथे कोणीच लोक नाही. लोक म्हणजे काय, मी रिक्षावाल्याला शोधत होते. ते कुठेतरी लांब रिक्षावाला त्याची रिक्षा पुसत होता, तर मी त्याला हाक मारली. असं म्हटलं, अरे ये ना, असं केले मी त्याला. तो म्हणले असं केलं त्याने, मी नाही येणार. मी म्हटलं अरे ये, तो म्हणलं असं म्हणलं. मी म्हटलं बरं जाऊ दे. आणि मग मी कृष्णाला हाक मारली, म्हणले अरे कृष्णा, रिक्षावाला पाठव ना, मला जायचंय. आणि मी चालत जाऊ शकत होते पण मला ॲटलिस्ट 25 मिनिटं लागणार होती आणि मला टाइम वॉज द एसेन्स. वेळ फार महत्वाची होती, त्या वेळेत मला तिथे पोचायचं होतं. मग मी इकडे असं बघितलं नो रिक्षावाला, तिकडे असं बघितलं नो रिक्षावाला. मग परत इकडे बघितलं ते एक रिक्षावाला येत होता बरं का. आणि काय त्याची रिक्षा इतकी सुंदर सजवलेली, अशी माळा बिळा लावली होती, फुलं पानं लावली होती, एकदम झकास अशी त्याची रिक्षा होती. आणि त्याच्याकडे एक ते काहीतरी म्युझिक चालू होतं. तर ते म्युझिक असं होतं, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मला गंमत वाटली. मी अशी मुलगी आहे की मी कोणाशीही बोलू शकते, ऍब्सोल्युटली कोणाशी काहीही बोलू शकते. आय कॅन स्ट्राईक अ कन्व्हर्सेशन, कोणाबरोबर मी बोलू शकते. तर मी त्यांना म्हटलं काय हो, म्हणलं तुम्ही स्वामींचे समर्थांचे भक्त आहात का. तो म्हणे हो भक्त म्हणजे काय, आम्ही 3 पिढ्यापासून भक्त आहोत. मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही कशी त्यांनी भक्ती केली, इन शॉर्ट सांगितलं. आणि मला ते म्हणले, आणि मॅडम तुम्ही तर जायलाच पाहिजे, तुम्ही जाच. आज आहे बुधवार, उद्या गुरुवार आहे, तर उद्या तुम्ही नक्की जा, त्यांच्या मठात तुम्ही जायलाच पाहिजे, जाच. आणि मला हसू यायला लागलं. मी अशी हसत होते, थिंकिंग की यार हा कोण रिक्षावाला, मी ह्याला ओळखत नाही, हा कुठनं माझ्यावर हक्क गाजवतोय आणि म्हणतो की नाही तुम्ही जायलाच पाहिजे. एनिवे मला त्यांनी सोडलं वगैरे, मी त्याला पैसे दिले आणि परत जाताना तो म्हटला की मॅडम नक्की जा बरं का, उद्या थर्सडे. आणि मग तो रिक्षावाला गेला. आणि माझ्या मनात होतं, म्हणले हे कोण आलं मला सांगतोय. म्हटलं बरं, मी हो म्हणले त्याला. पण गिव्हन द सर्कमस्टन्सेस, ज्या मी परिस्थितीत होते, मला ते सगळं सोडून त्या मठात जायचं म्हणजे डोक्यातही आलं नाही आणि इच्छाही झाली नाही. आणि भयंकर कामात होते मी. हे दुसरा एन्काउंटर झाला. म्हणजे स्वामी म्हणत होते की मला हाक मारत असतील कदाचित, पण मी मारले इग्नोर. मग माझे एक नातेवाईक होते, तर त्यांची म्हणजे माझी जी बहीण आहे, एक कझन आहे, तर ती गेली होती नर्मदा परिक्रमेला. आणि मला कधीच वाटलं नाही की असं आमच्या घरातले असे कोण आध्यात्मिक असे निघतील. स्पेशली माझं आडनाव ढोकरीकर, ते ढोकरीकरांमधने असे कोणी आध्यात्मिक निघतील. पण मला ते नंतर कळलं, ते खरंच त्यांची आई म्हणजे माझी काकू खूप मोठी स्वामी भक्त आहे आणि होती आणि अजूनही आहे. तर तिची ही मुलगी ती गेली होती नर्मदा परिक्रमेला आणि ती येणार होती 2-3 महिन्यांनी. पण मी म्हटलं की मी भेटलेली नाही आहे काकूला, तर मी जाऊन नक्की भेटायला पाहिजे. म्हणून मी त्या दिवशी मला बरं नव्हतं, ऍक्च्युली खूप ताप आला होता आणि मी 2-4 दिवसात परत येणार होते. तर मी म्हटलं की आत्ता जर का मी तिला भेटले नाही तर मग माहित नाही. आणि मी बरेच वर्षात तिला भेटलेही नव्हते. तर मग मी तिला भेटायला गेले तर त्यांच्या घरी हे मोठा फोटो ऑफ स्वामी समर्थ आणि मागे दत्त, इतका सुंदर फोटो आहे त्यांच्याकडे, खूप सुंदर फोटो आहे. आणि
मी बघितलं, माझ्या चेहऱ्यावर अशी स्माईल आली की अरे स्वामी तुम्ही इकडे काय करताय, तुम्ही पण इकडे का. म्हणून मी तिथे गेले, डोकं लावलं, नमस्कार केला. मग माझे अजून एक, हे आता तिसऱ्यांदा भेटले स्वामी मला. मग माझी दुसरा एक कझन आहे, तो त्याला पण मी खूप वर्षात भेटले नव्हते. तर मी त्याला म्हटलं की अरे मी असंच जाणार आहे, मला यायचं होतं. तो म्हणे ये ना तू. आणि मी त्यांच्याकडे गेले तर तो नव्हता, त्याची बायको नव्हती, फक्त माझी दुसरी जी काकू आहे ती होती घरी. आणि त्यांच्या घरात मी एंटर केलं तर मला स्वामींचा फोटो दिसला तिथे. म्हटलं काय गे तू पण स्वामींची भक्त आहेस का. ते म्हणे नाही माझा मुलगा करतो. माझा मुलगा म्हणजे आता मी ते नावं इथे घेत नाहीये, पण माझा मुलगा करतो, म्हणजे माझा चुलत भाऊ करतो. मी म्हटलं बरं. मग मी नमस्कार वगैरे केला आणि त्यांनी चहा केला माझ्यासाठी, काहीतरी गोड दिलं मला. आणि इकडच्या तिकडच्या थोडा गप्पा झाल्या. आणि मग ती म्हणली तुला स्वामी समर्थांची सिरियल बघायची आहे का. तर आता मी तिला नाही कसं म्हणणार, राईट. म्हणजे कारण मला माहिती आहे इंडियन लोक जे सिरियल बघतात त्यांना किती ते सिरियल प्रिय असते, हे म्हणजे मला माहितीच आहे, कारण मी पण अशीच होते. सिरियलचं वेळ मला माहिती होतं. म्हणून मी तिला नाही म्हणले. म्हटलं बरं बघूया. काहीतरी 8 वाजता ती सिरियल होती, तेव्हा मला वाटतं 8 वाजतच होते. आणि त्यांच्या तिथे घराच्या जवळ एक देऊळ आहे आणि तिकडे काहीतरी टुंग टुंग असं म्हणजे घंटेचा आवाज येत होता. तर मी तिला म्हटलं काय ग, म्हटलं एक आवाज, एक घंटा कसली आहे, इथे देऊळ आहे का जवळ. ती म्हणे हो दत्ताचं देऊळ आहे. म्हटलं बरं. आणि माझ्या मनात मी म्हटलं ओके जाता आता देवाला नमस्कार करून मग मी जाईन. मग साधारण 8, 8:15 झाले. ती सिरियल चालू होती. मला त्या सिरियलमध्ये काहीही इंटरेस्ट झाला नाही, बिकॉज माझ्या मनाची हुरहुर लागली होती, कारण मला 2-4 दिवसात परत जायचं होतं, परत मी अमेरिकेला येणार होते. मग मी काकूला म्हटलं काकू मी निघते, बोलूया. म्हणून मी घरातनं बाहेर आले. मग देवळात गेले, अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. नमस्कार केला आणि येताना तिच्या घरावरनच मला जायला लागतं. तर ही दारात उभी. म्हटलं अगं तू इकडे काय करते, तू जा ना आतमध्ये, तुझी सिरियल लागली आहे ना. नाही ती सिरियल तर तुझ्यासाठी लावली होती ना, ती सिरियल तर मी दररोजच बघते, दुपारी पण ती लावतात परत. मी म्हटलं माझ्यासाठी, मी तर म्हटलं मनात म्हटले, मी तिला काय बोलले नाही, नाहीतर तिला वाईट वाटलं असतं. मी म्हटलं माझ्यासाठी काय, मी तरी पहिल्यांदाच बघते ही सिरियल. जय जय स्वामी समर्थ ही सिरियल आहे ही मला माहितीही नाही, किंवा स्वामी समर्थ कोण आहेत हेही मला माहिती नव्हतं. बट म्हणजे स्वामीची सिरियल आहे हे मला माहिती नव्हतं. मग मी तिथनं घरी आले. मग माझं आणि माझ्या भावाचं कझनचं बोलणं झालं. तो म्हणे तू कशाला एवढं लांब येतेस, मीच येऊन तुला भेटतो. मग तो घरी आला. मग तो आला, आम्ही बोललो. आम्ही मला वाटतं 2 तास बोलत होतो. आणि त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं आपण जेवायला इथे घराच्या जवळच जाऊया. तर तो त्या संध्याकाळी मला भेटायला येणार होता. तर माझ्या घराच्या जवळ मला वाटतं त्या रेस्टॉरंटचं नाव बेझल असं काहीतरी नाव होतं. तर मी त्याच्यावरनं दुपारी गेले. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही तिकडे जेवायला जाणार होतो ना तिथे. आणि मी साधारण 12 वाजता वगैरे तिथे गेले त्या रेस्टॉरंटमध्ये. तिथे बघितलं तर सगळीकडे अशी वाळकी पानं वगैरे पडली आहेत, कोणी झाडणं पुसणं केलेलं नाही आहे. मग मी आतमध्ये गेले, त्या काउंटरवाल्याला विचारलं, म्हटलं काय हो हे तुमचं चालू आहे ना रेस्टॉरंट. ते म्हणलं हो मॅडम चालू आहे ना. म्हटलं नाही कारण आम्ही संध्याकाळी येणार आहे इकडे. नाही या ना, चालू आहे. बरं म्हटलं. मग मला बरं वाटलं, नाही तर म्हटलं तर लास्ट मिनिटला कुठे रिझर्वेशन मिळणार किंवा कुठं शोधू आता रेस्टॉरंट, कारण मी तशी फार बिझी होते. एनिवे, तर मग माझा कझन आला घरी माझ्या आणि आम्ही 2 तास बोललो म्हणजे काय, मी नुसतं ऐकतच होते. आणि असं म्हणजे काय बरं अचंबिक होतात ना, सरप्राईज होतात किंवा असं शॉक होतात की अरे काय लीला असतील या स्वामींच्या. त्यांनी मला इतक्या गोष्टी सांगितल्या स्वामींबद्दल, इतक्या गोष्टी सांगितल्या, त्याचे इतके अनुभव सांगितले. आणि मी म्हटलं की ओके असेल बाबा, म्हटलं असेल. आणि मलाही त्याच्यात काहीही इंटरेस्ट नाही तसं बघितलं तर, कारण स्वामी कोण हे म्हणजे माहिती होते मला. स्वामी तेव्हापासून म्हणजे आता स्वामींचे फोटो माझ्या समोर यायला लागले होते, त्यामुळे मला कळलं होतं की स्वामी समर्थ कोण दिसतात, कसे, हे मला कळलं होतं. मग आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये, मी म्हटलं चला, तेव्हा मला वाटतं काहीतरी 8 वगैरे वाजले असतील, म्हटलं चला जाऊया का जेवायला. मग आम्ही गेलो बसलो आणि माझ्या डायगोनली असं ऑपोजिट एक मोठा फोटो होता स्वामींचा. तर मी त्याला माझ्या समोर बसला होता तो. म्हटलं बघ तिकडे मागे तुझे बसलेत म्हटलं स्वामी, असं मी त्याला म्हणले. आणि मग
मग आमचं काहीतरी कन्व्हर्सेशन होत होतं, आम्ही बोललो, इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या वगैरे, आणि मग तो घरी गेला. आणि मग 2 दिवसांनी मला कळलं, मी 2 दिवसासाठी आणि कोणाला तरी घेऊन तिकडे जायचं होतं मला जेवायला, तर ते रेस्टॉरंट बंद झालं होतं. म्हणजे ऍक्च्युली ते रेस्टॉरंट माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी जेवण्यासाठी ते चालू होतं. 2 दिवसांनी ते बंद झालं. असं माझ्यासाठी 3रा-4था अनुभव होता. आणि अशी मी एका आईच्या मैत्रिणीला भेटायला गेले, ते पण खूप वर्षांनी भेटायला गेले तिला. त्यांच्या घरी गेले, त्यांच्या घरी हे मोला मोठा फोटो स्वामी समर्थ त्यांच्या घरी. म्हटलं काय ग, म्हटलं तू स्वामी बघतेस का? ते म्हणजे हो, आम्ही स्वामींचं करतो. म्हटलं बरं. मग मी तिथे गेले, नमस्कार केला. म्हटलं एक ते स्वामींच्या तिथे एक फोटो काढूया म्हणून एक फोटो पण आहे काढलेला. मला जेव्हा स्वामी जेव्हा समोर येत होते ते मी अशी म्हणले ठीक आहे, आहात तुम्ही, ठीक आहे. कारण मी जर का माझ्या बाकीच्या देवांची पूजा अर्चा करत असेल, स्वामींचं कधी करणार मी, राईट? आणि काय करायचं, कसं करायचं? आता ऑलरेडी माझ्या म्हणजे देवघरात ऑलरेडी खूप सारे देव मी साठवून ठेवलेत. आणि कसं आहे की तुम्ही कुठल्याही देवाला घरात आणलं तर त्याचं पूजा अर्चा, नैवेद्य, फूल वाहणं, आरती हे सगळं तुम्हाला करायलाच हवं. ते टोटल इग्नोर मारत होते त्यांना. ठीक आहे तुम्ही आहात, ओके ठीक आहे. आणि असं इग्नोर मारलं मी त्यांना, बरं का, स्वामींना. आणि अशा प्रकारे मग मी अजून एका कोणाला तरी भेटायला गेले. त्यांच्या तिथे हे मोठा स्वामींचा फोटो, आणि त्यांच्या तिथे टेबलावर एक तशी देवी वाटली मला. मी हातात घेतली त्या फोटोला. मी म्हटलं ह्या कोण आहेत? आणि ते असं स्वामींसारखे दिसायच्या, मला वाटतं ते स्वामींच्या आई आहेत. तर मी म्हणून म्हटलं या कोण आहेत? मी स्वामींचं देवी रूप आहे. आणि त्यांनी तो फोटो मला दिला. ते म्हणले स्वामी तुमच्याकडे आले, म्हणून मला त्यांनी तो फोटो दिला, बरं का. मी घेतलं. आणि ज्या ठिकाणी मी जात होते, जिथे जिथे स्वामी होते, तिथे असं काहीतरी असं वेगळंच वाटायचं. इतकं पॉझिटिव्हिटी वाटायची आणि असं काहीतरी व्हायब्रेशन्स असलेले वाटायचे. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स, असे तरंग माझ्यात पण असे उद्भवतात असे मला जाणवलं होतं. आणि त्या ॲटमॉस्फिअरमध्ये पण असं वाटलं की काहीतरी पॉझिटिव्ह आहे असं मला ते जाणवत होतं. मग त्यांनी मला तो फोटो दिला. तो फोटो घेतला, मी माझ्या पर्समध्ये ठेवला. देवा म्हटलं आपण साफ केलंय, आज स्वच्छ झालंय घर, चला आज आपण तुमची पूजा करूया. म्हणून मग मी 2019 मध्ये, गोईंग बॅक अगेन टू 2019 मध्ये मी जेव्हा आले होते, तेव्हा मी काय केलं होतं, माझे असे 3-4 देवाचे फोटो होते. तर ते फोटो घेऊन मी पुसले वगैरे आणि मी कपाटात ठेवले. म्हटलं देवा चला आपण कपाटात जाऊ, म्हणून मी त्यांना बिचाऱ्यांना बिचारे नाही पण त्या फोटोंना मी कपाटात नेऊन ठेवलं, बरं का. मग हा आजचा दिवस उजाडला. देवा आज जरा थोडं साफसफाई झालीये, आज आपण तुमची पूजा करूया. म्हणून मी कपाट उघडलं, ते सगळे फोटो बाहेर काढले. आणि जेव्हा मी फोटो काढले तेव्हा स्वामींचा फोटो. मी म्हटलं हे स्वामी तुम्ही काय करताय म्हणले कपाटात, तुम्ही कधी आलात म्हणले इकडे. आणि मला बिलकुल मेमरी नाहीये ती, म्हणजे डोक्यातच आठवतच नाहीये मला की हा फोटो मी आतमध्ये ठेवलाय 2019 मध्ये. आणि 2019 आणि 22 मध्ये काय फार अंतर नव्हतं. आणि मला तो आठवायला पाहिजे होता, बिकॉज मला 2-4 फोटो जे मी ठेवले ते मला सगळे आठवतात. पण हा जो फोटो मी ठेवला ह्याची मला काय स्मृतीच नाहीये की हा फोटो मी ठेवला. एनिवे म्हटलं ठीक आहे तुम्ही आलात, म्हटलं या बसा. त्यांना पूजा अर्चा केली, नैवेद्य केला, आरत्या काय असतील मला येतात त्या सगळ्या म्हणल्या. हो मी देवाधर्माचं करते, मला 7-8 आरत्या पाठ आहेत बरं का. मग त्यामुळे मला तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका. एनिवे तर करणार नाही ते माहिती आहे, गंमत करते. आणि जेव्हा माझा निघायचा दिवस आला ते मी म्हणले यार आता हे सगळे फोटो ह्यांची मी पूजा अर्चा केली आहे, आता इथे ठेवून काय करणार. म्हटलं स्वामी तुम्ही इथे राहून काय करणार, चला तुम्ही माझ्याबरोबर चला. म्हणून मी त्यांना बॅगेत घातलं, कॅरिऑनमध्ये. माझ्या विमानातली जी बॅग असते ना त्याच्यात त्यांना मस्तपैकी पॅक केलं. आणि मी म्हटलं चला. आणि मग मी इकडे घेऊन आले त्यांना. मग माझं खूप छोटंसं देवघर आहे. आणि आता त्यांचा फोटो असा एवढा मोठा वगैरे असा असेल. फोटो कुठे ठेवू हा, म्हणून मी त्यांना लक्षात आलं नाही माझ्या, पण मी त्यांना माझ्या कपाटात ठेवत होते बरं का. म्हणजे बाहेर जायचं म्हणून नमस्कार वगैरे करायचं त्यांना आणि मग जायचं. असं मला वाटतं 2-1 महिने कदाचित मी केलं असेल. ध्यानधारणा माझी दररोज चालू होती, सकाळी रात्री मी ध्यान करते. आणि मग
काही दिवसांनी मला एक ध्यानात एक त्यांच्या गळ्याशी जी माळ आहे, रुद्राक्षाची माळ आहे, ती मला सोन्याच्या असे लिट झालेले, म्हणजे जसं आपण काय बरं म्हणतात, वात असते ना, दिव्याची वात असते, त्या वातीचा येल्लो लाईट कसा असतो, रंग कसा असतो, त्या येल्लो रंगाच्या मला माळ दिसली ध्यानात. आणि मी त्यांना विचारले, मी म्हटलं तुम्ही मला माळ दाखवली, तुम्हाला म्हणायचं काय आहे, मला काय तुमचं ते साईन लँग्वेज म्हटलं मला कळत नाही, बोला ना तुम्हाला काय म्हणायचंय. पण त्यांनी काही उत्तर दिले नाही की अगं कल्याणी मी असं म्हणतोय, असं काय म्हणले नाहीत ते. एनिवे, मग परत 1-2 दिवस गेले, परत मग मला पूर्ण त्यांचं पूर्ण गंध असतं, गंध इथे जे लावतात असं यू आकारात, ते पूर्ण गंध दिसलं मला इन गोल्डमध्ये दिसलं. मी परत माझं कन्व्हर्सेशन त्यांच्याबरोबर चालू झालं, परत माझी त्यांच्याबरोबर कटकट चालू झाली. अरे तुम्ही म्हणताय काय, माझं काही चुकलंय का, तुम्हाला काय मी करायला हवी आहे का, काय मी करू का, काय म्हणताय तुम्ही. पण तिकडनं काय उत्तर आलं नाही. मग परत 2-3 दिवस असेच गेले. मग माझ्या ती शिवरात्राची रात्र होती, म्हणजे त्या रात्र संपली की तो शिवरात्राचा दिवस उजाडणार होता. तर त्या रात्री मला स्वामी दिसले. त्यांचे जे सिलाउट असतं, जसं ते सिलाउट आहे त्यांचं, ते तसे बसलेले, फक्त मला त्यांची बाहेरची आउटलाईन दिसली इन गोल्ड. म्हटलं हे जरा फारच होतंय, म्हटलं हे काय म्हणायचंय, काय तुम्ही काय सांगत नाहीये. पण म्हणतं बहुतेक तुम्ही असं म्हणताय की मला कपाटातनं काढ. आणि मग मी त्या शिवरात्राच्या दिवशी स्वामींना मी माझ्या देवघरात बसवलं. तुम्ही जागा निवडा, तुम्हाला जिथे बसायचंय तिथे तुम्ही बसा. आणि मग त्यानंतर हळूहळू एक गोष्टी उलगडायला लागल्या. मग काय झालं, जेव्हा मला ते एकांनी मला ते देवीचा फोटो दिला होता ना, की हे स्वामी देवी रूपात आहेत, तर माझी एक मैत्रीण आहे इथे, तर मी त्याला दाखवलं, अगं म्हणलं हे बघ, आणि देव म्हणजे मला फोटो कसा सुंदर आहे ना वगैरे. तर तिने घेतलं नसतं, तो उलटा केला फोटो. तो उलटा केला, ते म्हणे हे तू वाचलंस का, म्हटलं नाही. तर ते तारक मंत्र होतं. आणि मी म्हटलं अरे, मी त्या इतक्या म्हणजे अट्रॅक्टिव्ह आणि लोभनीय देवीच्या फोटोकडेच बघत राहिले, हे मागे तारक मंत्र आहे हे मी कधी बघितलंच नाही. मग त्या दिवसापासून ते तारक मंत्र मी म्हणायला लागले. मला काय कोणी येऊन सांगितलं नाही, अगं तारक मंत्र म्हण. ते स्वामींचाच मेसेज आला की अगं हे तारक मंत्र तुला दिलंय, ते म्हण. मग ते चालू केलं. आणि माझी आई अध्यात्मामध्ये खूप डीपपणे गेलेली असल्यामुळे तिथे एक पुस्तक होते तिचं, अध्यात्म हे पुस्तक होतं. एक 20 पानांचं का 25 पानांचे असे बुकलेट पुस्तक यायचं, आता ते बंद केले असावं. आणि मग त्याच्यात मला स्वामींचे काही गोष्टी मिळाल्या, असं सगळं. म्हणजे जसं काय स्वामी सांगत होते की अगं हे सगळं तुझ्यासाठी. एक पिटुकला एवढूसा स्वामींचा फोटो सुद्धा मिळाला, जो मी माझ्या वॉलेटमध्ये ठेवू शकेन. म्हणजे तुम्ही बघितलं का किती छोट्या छोट्या गोष्टी स्वामींनी माझ्यासाठी तयार करून ठेवलेल्या आहेत, की मला वाटलं की एक स्वामींचा फोटो माझ्याजवळ असायला पाहिजे यार. तर तो स्वामींचा पिटुकला फोटो, तारक मंत्र, स्वामींचा फोटो जो माझ्या घरी असायला पाहिजे, हे सगळी त्यांनी अरेंजमेंट केली होती. आणि मी काय केलं, मी माझ्या समोर स्वामी त्या पुण्याच्या ट्रिपला टोटली इग्नोर मारला होता. माझ्या समोर स्वामी 10 ते 15 वेळा आले असतील, कुठल्या ना कुठल्या तरीके. म्हणजे कोणाकडे गेलं, मोठा स्वामींचा फोटो, कोणाचं रिक्षावाल्यात बसलं, स्वामींची आरती चालू आहे किंवा त्यांचं नामस्मरण चालू आहे. म्हणजे असे 10-15 वेळा माझ्या समोर स्वामी आले आणि मी त्यांना टोटली इग्नोर मारला, टोटली. आणि जेव्हा मला स्वामी दिसले त्या महाशिवरात्राच्या रात्री, मला इतकं भरून आलं. आणि मी म्हटलं देवा, तारक मंत्रमध्ये एक सेंटेन्स आहे, बोल कितीदा दिला असं बोल त्यांनीच हात. मी म्हटलं कधी रे दिला तू हात. आणि नंतर जे फटाफटा माझ्या डोळ्यासमोर त्या सगळे इन्सिडेन्सेस आले की बघ, आत्ता मी तुला हात मारत होतो, आत्ता मी तुला हात देत होतो, आत्ता मी तुला हात देत होतो, पण तू काय केलं, तू इग्नोर मारला. आणि मला इतकं भयंकर रडू येत होतं मला की देवा, तू मला हात देत होतास आणि मी तुला इग्नोर मारत होते. खरंच मी इग्नोर मारत होते. म्हणजे कधी आपण विचार केलाय, आपल्याला कोणी इग्नोर मारलं तर आपण काय करू त्या माणसाचं, की यार तू मला इग्नोर मारलास, आता मी पण तुला इग्नोर मारणार आहे. पण त्यांनी इग्नोर मारला नाही. स्वामींनी माझा हात सोडला नाही. स्वामी माझ्याकडे माझ्यासाठी अमेरिकेला, न्यूयॉर्कला, अक्कलकोटवरनं आले. आणि आता ते स्वामी आहेत, ते देवच आहेत.
दत्तगुरूचा अवतार आहे तो त्याला एका क्षणी इथे आणि एका क्षणी तिथे, त्यामुळे त्यांना अक्कलकोट काय आणि त्यांना न्यूयॉर्क काय, एका क्षणात ते कुठेही जाऊ शकतात. तर मला हा माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करायचा होता की असे स्वामी माझ्या जवळ आले आणि असे स्वामी माझ्याबरोबर न्यूयॉर्कला आले. आणि आता मी त्यांचा पदर पकडला आहे, मी त्यांचा हात पकडला आहे आणि माझी अशी इच्छा आहे की जन्मोजन्मी ते माझ्याबरोबरच राहावेत आणि जन्मोजन्मी ते माझेच गुरु राहावेत आणि सतत मला गाईड करत राहावेत, ही माझी स्वामीचरणी इच्छा. आणि असं पूर्ण सगळ्या लोकांना आणि सगळ्या जगातल्या लोकांना पण मला सांगावंसं वाटतं की तुम्हाला कोणी गुरु नसतील, तुम्ही इकडे तिकडे सैरा वैरा तुमचं मन पळत असेल किंवा सैरा वैरा तुम्ही पळत असाल, या देवघरातनं या देवाच्या दर्शनाने दुसऱ्या देवाच्या दर्शनाला असं इकडनं तिकडे जात असाल तर ते जाऊ नका. तुमच्याकडे हा सगळ्यांचा देव एकच आहे. हा जो 33 कोटी अवतार म्हणतो, हा जे 33 कोटी देव आलेले आहेत हे दत्तगुरूंचे तूनच आलेले आहेत. त्यामुळे इकडे तिकडे पळू नका आणि स्वामी समर्थांचा हात धरा, त्यांचे पाय धरा, अक्कलकोटला जाऊन या. आणि असं पण म्हणता की जर का त्यांची इच्छा नसेल तुम्ही अक्कलकोटला पोचू पण शकणार नाहीत, तर प्रयत्न करा, अक्कलकोटला जा. तुमची जर का वेळ आली असेल त्यांच्या दर्शनाची तर तुमची भेट नक्की होईल. ती खूप प्रेमळ, खूप खूप प्रेमळ देव आहेत, ते आपली माय आहेत, ते तुमचे सगळे दुर्गुण नष्ट करायचा प्रयत्न करतील आणि तुम्हाला एक चांगला ह्युमन बिईंग, जे तुमचे पुण्य कसं वाढेल त्या दिशेला तुम्हाला नेतील. बिकॉज फायनली हा आपला जन्म, या जन्मी जरी आपल्याला मोक्ष मिळाला नाही तरी पुढचा जन्म जो होईल, जितकं तुम्हाला नामस्मरण करता येईल, श्री स्वामी समर्थ हे नाम, हा नाम तुम्हाला जितकं जपता येईल तेवढं जपा. त्यांनी तुमचे सगळं जे दुर्गुण आपल्यात असतात ते दूर होतील. जे कार्य चांगले करायचे कार्य असायला पाहिजे आपण, ते कार्य आपल्याकडनं ते आपले गुरु करून घेतील आणि आपल्याला दुसऱ्या ठिकाणी कुठेही जायची गरज नाही आहे. स्वामी माझ्या बरोबर आहेत, स्वामी माझ्या सतत हृदयात आहेत, रक्षा सुद्धा करतायत. आणि जे लोक तारक मंत्र म्हणत नाहीयेत, तारक मंत्र म्हणजे काय त्याचा आता खूप डीप अर्थ आहे, पण इन शॉर्ट सांगते की तारक मंत्र आपण जर का म्हणायला घेतलं, दररोज म्हणावं, हे तारक मंत्र आपल्याला स्वामींच्या जवळ नेतं. आणि हे तारक मंत्र आपल्याला जे काही आपले कष्ट असतील ते आपल्याला सगळं म्हणजे दुष्टांपासनं, कुठले नेगेटिव्हिटी असेल तिथनं सगळ्यांना आपल्याला प्रोटेक्ट करतं. तर आपल्या स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी हे तारक मंत्र आपण म्हणावं आणि स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करावी, हीच इच्छा करावी की मला तू तार म्हणजे काय, मला तू पलीकडे ने, माझ्यासाठी पलीकडे म्हणजे मोक्ष आहे. कितीतरी लोकांनी हा विचार सुद्धा केला असेल की हा जन्म, मनुष्याचा जन्म आपल्याला का मिळालाय. मनुष्याचा जन्म आपल्याला खूप जन्मानंतर आपण काहीतरी कुठेतरी आपण पुण्य कुठेतरी केलेलं असतं म्हणून हा मनुष्याचा जन्म आपल्याला मिळतो आणि म्हणून आपण या ह्युमन जन्मामध्ये आलेलो आहोत. तर त्याचा पूर्ण फायदा घ्या. बिकॉज आता आपल्याला कळते की काय होतंय, काय करायला पाहिजे. पुढच्या जन्मात कुठल्या वेशात किंवा कुठलं आपण शरीर धारण करू ते आपल्याला माहित नाही आहे, राईट. पण या जन्मी आपल्याला माहिती आपण काय करायला हवं. तर तुम्ही या डिरेक्शनमध्ये जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला नक्की देव भेटेल, नक्की ते भेटायला येतील, नक्की तुम्हाला अनुभूती देतील. कारण मला त्यांनी खूप वेळा अनुभूती दिली आहे. अजून पुढच्या माझ्या अनुभूती पुढच्या व्हिडिओमध्ये मला आवडला हा एक्सपिरियन्स तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायला. आणि ज्यांना हवं असेल की स्वामी आहेत आणि स्वामी एक्सपिरियन्स कसे देतात, तर हा एक एक्सपिरियन्स माझा होता. आणि त्यांनी मला बरेच वेळा खूप सारे एक्सपिरियन्सेस दिलेत. तर ते तुम्हाला आवडलं असेल तर, वाटलं तर मी तुमच्याबरोबर शेअर करायला मला खूप आवडेल. देव एकच आहे, तुम्ही कुठलाही देव मानलात धरला तरी तो एकच आहे. मी ऍक्च्युली प्रश्न केला होता देवाला, कारण मी इतके देव गोळा करून ठेवले होते, खूप देव गोळा करून ठेवले होते. आता थोडे कमी केलेत, पण खूप देव माझ्या देवघरात मी गोळा करून ठेवले होते. आणि मी त्यांना प्रश्न केला, एकच देव होता तर 33 कोटी देव करण्यासारखं काय होतं. पण त्यांचं उत्तर काय आलं माहिती का, ते म्हणले, पण उत्तर असं आलं की तुम्हाला मी चान्स देतोय की 33 कोटी देव ह्याच्यासाठी निर्माण झालेत की तुम्हाला 33 कोटी चान्सेस आहेत
मोक्ष मिळवायला तुम्हाला 33 कोटी देव ह्याच्यासाठी केलेत की तुम्ही कुठल्याही देवाकडे गेलात तरी तो जाणार एकाकडे, ती प्रार्थना पोचणार एकाकडे. पण तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी दिली आहे, 33 कोटी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली आहे की गावातली कुठली असेल तिचं यल्लम्मा असेल, कुठला दुसरा शहरातला माणूस असेल त्याचा असेल कृष्ण. तर तुमच्याप्रमाणे तुम्ही निवडू शकता की तुम्हाला कुठल्या देवाकडे तुम्हाला आकर्षण आहे किंवा तुम्हाला कुठला देव आवडतो. आता त्यांनी हे 33 कोटी ह्याच्यासाठी निर्माण केलेत की तुम्हाला 33 कोटी ऑपॉर्च्युनिटीज आहेत देवापर्यंत पोचायची. हे उत्तर मिळालं. अरे काय उत्तर मिळालंय हे, काय तो असेल, किती कृपाळू आहे बघा, किती कृपाळू, किती प्रेमळ आहे तो. तर या आणि हे सगळे देव देव दत्त ह्यांच्याकडनंच आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्याही देवाला पूजलं एकाला जाणार आहे, तर तुम्ही कुठल्याही देवाकडे जरी करत असाल ते कंटिन्यू करा, नामस्मरण वाढवा आणि त्यांना सांगायचं की माझ्याकडनं हा जो जन्म दिला आहे त्या चांगलं कार्य करून घे, तू ज्या कार्यासाठी मला पाठवलेस ते माझ्याकडनं कार्य करून घे आणि सगळं चांगलं व्हावं, ही इच्छा त्यांच्या चरणी अर्पण करायची. आणि हे पण मी जे रेकॉर्ड केलंय ती स्वामी इच्छाच असेल, कारण मी एक नवीन चॅनल लॉन्च केलंय रिसेंटली. त्याचं नाव आहे द वामन लीला, वामनाची लीला. वामन कोण होते हे तुम्हाला माहितीये, हे विष्णूचा अवतारच होते वामन. आणि वामनाची लीला म्हणजे विष्णूची लीला. तर हे नाव वामन लीला मला एक 4-5 वर्षापूर्वी हे जेव्हा मी पूजा अर्चा करत होते तेव्हा मी देवाशी असंच बोलत होते. मी बोलते त्याच्याशी आणि मी आवर्जून सांगेन की तुम्ही सगळे त्यांच्याशी बोला. त्यांना तुम्ही दागिने हे आपण अर्पण करत असतो, पण तुम्हाला असं वाटतं का की त्याची गरज आहे? तो बसलाय स्वर्गात आणि ऑफकोर्स आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये पण तो आहे, पण त्याला काही त्या सोन्याच्या किंवा डायमंडच्या हाराची गरज नाही आहे. त्याला खूप आहे तसं, सोनं भरपूर पडले त्याच्याकडे, डायमंड्स खूप भरपूर पडलेत. त्याला कशाची गरज आहे? ते आपल्या भक्तीची गरज आहे. त्याला आपल्यासारख्या भक्तांची गरज आहे. तर ते हृदयातनं आपली प्रीती त्याच्यासाठी आपल्या हृदयातनं येऊ दे, आपलं प्रेम त्याच्यासाठी अगदी हृदयातनं येऊ दे. तो आपल्या भक्तांची वाट बघत असतो. नामस्मरण करा, तो आपल्याला सोडून जाणार नाही. एका पुस्तकामध्ये मी असं वाचलं की तुम्ही साखरेचा खडा व्हा. आता जर का तुम्ही साखरेचा खडा असा कुठेही बाजूला ठेवलात तर ते मुंग्या येणार नाहीत का? मुंगळे येणार नाहीत का? कुठे किड्या मुंगे येणार नाहीत का साखरेच्या जवळ? तर तुम्ही जर का तो साखरेचा खडा व्हाल तर तुमच्या जवळ तो देव घुटमळेल. अरे घुटमळेल, तुम्हाला तो सोडून कुठे जाणारच नाही, कारण तुम्ही तुमच्या हृदयात तुमच्या मनात तोच बिंबवला आहे. त्यांनी तुम्हाला पुढचा टप्पा गाठायला सोपं होईल. पुढचा टप्पा म्हणजे मी काय म्हणते, या जन्माचा टप्पा म्हणत नाहीये मी, या जन्मी तुम्ही काय कराल तो टप्पा म्हणत नाहीये मी, पुढच्या जन्माचा टप्पा म्हणते. पुढच्या जन्मी जो देह धारण करू, किड्या मुंगींचा असो किंवा कुठल्या जनावराचा असो, झाडापालाचा असो, ते आपल्याला अजून माहित नाहीये. पण जर का तुम्ही कार्य आणि पुण्य जितकं तुम्ही आपल्या शिदोरीमध्ये बांधता येईल तेवढं बांधून घ्यायचं, बिकॉज पुढे जायला आपल्याला आपलं सगळं दागदगिने, घर, गाड्या, नाती गोती सगळी इथेच सोडून जायचेत, या जमिनीवरच सोडून जायचेत. तुम्ही एकच गोष्ट पुढे नेऊ शकाल की तुमची ही पुण्याची शिदोरी ही तुमच्या जवळ तुम्ही नेऊ शकाल. आणि तो जन्म, तुमच्या पुढचा जन्म, तो तुमच्या या जन्मीच्या कर्मावर पुढच्या जन्मीचा तुम्हाला जन्म. तर तुम्ही सगळे विचार करा की तुम्हाला कुठल्या टाईप्सचे कर्म करायचेत. चांगले कर्म करायचेत का वाईट कर्म करायचेत? आपल्याला कुठे किड्या मुंगी ह्यांचा जन्म नकोय, राईट? आपल्याला छान मनुष्याचा जन्म हवाय आणि त्याची स्वामींची साथ आपल्याला सतत हवी आहे आणि आपल्याला त्याचं सानिध्य सतत हवंय. तर ती प्रार्थना आपण करायची, या जन्मीच करायची. तरच तो तुमचा पुढचा टप्पा म्हणजे पुढचा जन्म हा काय म्हणतात त्याला, फ्रुटफुल होईल. तरच त्या जन्मात मजा आहे ना, कारण तुम्ही मोक्षाच्या वाटे ऑलरेडी निघालेला आहात. तुम्ही जर का मोक्षाचा विचारच केलेला नाहीये तर तो कधीतरी विचार करा. मोक्ष म्हणजे काय की त्याचा तर वेगळा एपिसोड करायला पाहिजे, पण थोडं सांगते की या जन्म मरणाचा जो सायकल असते, जे चक्र असतं, जन्म घ्यायचा, मरण होतं, परत जन्म घ्यायचा, परत मरण होतं, परत जन्म घ्यायचा, परत मरण होतं.
तर हे या जन्म मरणाच्या चक्रामधनं जर का आपल्याला बाहेर पडायचं असेल, त्याचा अर्थ आहे मोक्ष. एकदा तुमचं मोक्ष पर्यंत तुम्ही पोचलात तर तो हा पुनर्जन्म नाही. म्हणून आपण जर का कर्म चांगले केले, पुण्य आपल्या शिदोरीस बांधून घेतलं, तर आपला पुढचा जन्म हा चांगलाच होईल असं आपण स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया की आपल्याकडनं सगळी चांगली कार्यच करून घेऊ ते. स्वामींबद्दल कितीही बोललं तरी कमी आहे. स्वामी विष्णूचाच अवतार आहे. तर त्या हेतूने मी हे द वामन लीला हे चॅनल चालू केलेलं आहे. तर या चॅनलला खूप खूप प्रेम द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण असे खूप सारे एपिसोड आणणार आहोत. ही तर फक्त सुरुवातच आहे. मी स्वामींना विचारलं होतं की म्हटलं स्वामी हा चॅनल चालू करायचं आहे, पण मला ते तुमच्या नावाने चालू करायचं आहे, तर कसं करूया. हे मी खूप 3-4 वेळा त्यांच्याशी बोलले, विचारलं त्यांना काय करू, कसं करू, पहिला टप्पा कसा चालू करायचा. त्यांच्याबद्दल काहीतरी घालायचं होतं. पहिला यूट्यूब जे म्हणतो ना आपण की चांगली जी सुरुवात व्हायला पाहिजे होती ती मला त्यांच्या नावाने चालू करायची होती. तर मग ते मला म्हटले अरे तुझाच एक्सपिरियन्स टाक ना सुरुवातीला. म्हणून हा माझा एक्सपिरियन्स, स्वामींबद्दल माझा एक्सपिरियन्स मी इथे घालतीये. तर तो गोड मानून घ्या. माझ्याकडनं काय भूलचूक झाली असेल तर मला माफ करा. मी आत्ता नवीनच स्वामी भक्त झालेली आहे आणि मला हेही माहिती आहे की जे कोण त्यांच्या जवळ येईल ते त्यांना कधीही दूर लोटणार नाही, ते जवळच घेतील. शब्दांमध्ये मी माझा एक्सपिरियन्सचा हा जो एपिसोड आहे मी संपवते. आणि अगेन वेलकम टू द वामन लीला. या चॅनलवर आपण खूप साऱ्या गोष्टी बोलणार आहोत. एव्हरीथिंग ऑन दिस प्लॅनेट अर्थ आणि अँड बियॉन्ड. तर माझा हे ऍक्च्युअली टॅगलाईन होतं की वेलकम टू द वामन लीला. We are going to talk about everything on this beautiful planet Earth and beyond. असा माझा इंट्रोडक्शन होतो. And I'm your host Kalyani and we are going to talk about Vaman Leela today. So असं हे इंट्रोडक्शन होतं, पण ते इंट्रोडक्शन आलं शेवटी. पण काही हरकत नाही, ही सुरुवात आहे आणि लुक फॉरवर्ड टू टॉकिंग विथ यू, वर्किंग विथ यू and doing a lot of episodes to enlighten a lot of people, to empower a lot of people and also to inspire a lot of people. So thank you so much for listening to me. आणि माझ्याबद्दल हे एक्सपिरियन्सेस तुम्ही ऐकले. मी मराठीवर परत बोलायचा प्रयत्न करतेय. या चॅनलवर लँग्वेज इज नॉट गोइंग टू बी अ बॅरियर की आम्ही फक्त मराठीतच करणार आहोत, आम्ही फक्त इंग्लिशमध्येच करणार आहोत. आता हा चॅनल मध्ये इंट्रोडक्शन पहिलं स्वामींचं करायचं होतं, वामन लीलाचं करायचं होतं. तर ज्यांच्या पर्यंत हा माझा यूट्यूब व्हिडिओ पोचला तर त्यांना सगळ्यांना माझ्याकडनं नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. भेटूया.